प्रश्न क्रमांक 1. मेजर हुसेन यावर पुढीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती? ऑप्शन ए चाफेकर बंधू, बी खुदीराम बोस, सी मदनलाल धिंगरा, डी मंगल पांडे. ऑप्शन डी मंगल पांडे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नॉलेजेबल व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या देशात बर्फापासून वीज तयार केली जाते? ऑप्शन ए अमेरिका, बी भारत, सी रशिया, डी सौदी अरेबिया. ऑप्शन ए अमेरिका हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन ए भंडारा, बी यवतमाळ, सी चंद्रपूर, डी कोल्हापूर. ऑप्शन बी यवतमाळ हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते आत्मचरित्र नेल्सन मंडेला यांचे आहे? ऑप्शन ए फ्रीडम ऑफ फियर, बी लॉंग वॉक टू फ्रीडम, सी द कोर्स ऑफ माय लाईफ, डी शॉर्टकट टू फ्रीडम. ऑप्शन बी लॉंग वॉक टू फ्रीडम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतात पहिली डबल डेकर बस कुठे सुरू झाली? ऑप्शन ए पंजाब, बी इंदोर, सी मुंबई, डी कोलकाता. ऑप्शन सी मुंबई हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता? ऑप्शन ए स्वातंत्र्यवीर सावरकर, बी अनंत कान्हेरे, सी सेनापती बापट, डी सिद्धनाथ काणे. ऑप्शन सी सेनापती बापट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. मधुकर नावाचे नियतकालिक कोणी सुरू केले होते? ऑप्शन ए विनोबा भावे, बी अण्णासाहेब डांगे, सी न्यायमूर्ती रानडे, डी पंडिता रमाबाई. ऑप्शन ए विनोबा भावे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या पक्षाला रात्रीचा राजा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए पोपट, बी कबूतर, सी गरुड, डी घुबड. ऑप्शन डी घुबड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. 52 कशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले या ग्रंथांची रचना कोणी केली? ऑप्शन ए रमाबाई रानडे, बी पंडिता रमाबाई, सी सावित्रीबाई फुले, डी सार्वजनिक काका. ऑप्शन सी सावित्रीबाई फुले हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. हत्ती उत्सव कुठे साजरा केला जातो? ऑप्शन ए चेन्नई, बी जयपूर, सी मुंबई, डी कोलकाता. ऑप्शन बी जयपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, अशाच प्रकारचे नॉलेजेबल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया, परंतु त्याआधी मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न क्रमांक 11.
संगमरवर हा रूपांतरित खडक कोणत्या खडकापासून तयार होतो? ऑप्शन ए ग्रॅनाइट, बी बेसाल्ट, सी चुनखडी, डी सेल. ऑप्शन सी चुनखडी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. बैरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए बिहार, बी हरियाणा, सी आसाम, डी ओडिशा. ऑप्शन ए बिहार हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन ए 28 ऑगस्ट, बी 29 ऑगस्ट, सी 30 ऑगस्ट, डी 31 ऑगस्ट. ऑप्शन बी 29 ऑगस्ट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? ऑप्शन ए दिल्ली, बी अंदमान निकोबार, सी लक्षद्वीप, डी लडाख. ऑप्शन डी लडाख हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? ऑप्शन ए पोवाडा, बी कोलन नालू, सी बाऊल, डी खोंगजोम पर्व. ऑप्शन ए पोवाडा हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो? ऑप्शन ए बेडूक, बी अस्वल, सी साप, डी डॉल्फिन. ऑप्शन डी डॉल्फिन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? ऑप्शन ए नांदेड, बी औरंगाबाद, सी अकोला, डी परभणी. ऑप्शन सी अकोला हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? ऑप्शन ए रासायनिक, बी स्थितीज, सी विद्युत, डी प्रकाश. ऑप्शन बी स्थितीज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात जुना खेळ कोणता आहे? ऑप्शन ए क्रिकेट, बी बुद्धिबळ, सी कबड्डी, डी हॉकी. ऑप्शन बी बुद्धिबळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. मध खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? ऑप्शन ए फळ, बी मीठ, सी गूळ, डी तूप. ऑप्शन डी तूप हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.